उमेदवारी विकत घ्यायला पैसा, उदगीरकरांची मते विकत घ्यायला पैसा. पैशाच्या जोरावर नेत्यांच्या हातून निटुरे निरवदेंचा राजकीय खून करून हुडेंनी नगर परिषदेचा मांडलाय बाजार. उदगीर प्रतिनिधी. उदगीर नगर परिषद निवडणुकीत सब कुछ पैसा हेच सध्या दिसत असून शेवटच्या 2 दिवसात तर अक्षरशः पैशाचा पाऊस पडेल अशी माहिती आहे. म्हणजे बघा ना, नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घ्यायला पैशाची प्रचंड मोठी डील. आता उदगीरकरांची मते विकत घ्यायला देखील पैशाचा महापूर अशी अवस्था करून भाजपचा काहीही संबंध नाही, भाजपमध्ये काहीही योगदान नाही. ज्या उमेदवार भाजपच्या आहेत त्यांचे सासरे काँग्रेसचे सभापती अशी अवस्था. म्हणजे विचारधारा, पक्ष काहीही नाही. बाय हुक बाय क्रुक सत्ता आपल्या घरात, संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती हीच नीती या हुडे परिवाराची आहे. आणि एकंदरीतच हुडे परिवाराने उदगीर नगर परिषदेचा बाजार मांडलाय आम्ही यासाठीच म्हणतोय. अर्थात 2023 झालेल्या उदगीर बाजार समितीत याच हुडे परिवाराने मतांचा काय दर काढला होता हे सर्वश्रुत आहे. आणि एवढे करून या नगर परिषदेच्या निमित्ताने भाजप नेत्यांना आणि विशेषतः आमदार संजय बनसोडे यांना हाताला धरून याच हुडेंनी लिंगायत समाजातील 2 मोठे प्रस्थ ज्यात माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे आणि कैलासवासी नागनाथ निरवदे यांचा परिवार यांचा राजकीय खून केला आहे. याचा उदगीरमधील लिंगायत समाजाने सूक्ष्म विचार करण्याची गरज आहे. हुडे जरी लिंगायत असले तरी ज्या राजकीय उंचीवर निटुरे आज आहेत तेथे त्यांना परत नगराध्यक्ष केले गेले असते तर आगामी विधानसभा निवडणुकीत ते जेवढे निर्णायक ठरले असते तेवढे हुडे कधीच ठरू शकत नाहीत. आणि हुडे परिवाराचा उद्देश हा फक्त पैसा आहे. आणि याच अँगलने भाजपचे नेते असतील किंवा संजय बनसोडे असतील यांनी निटुरे यांना अगदी पद्धतशीर बाजूला करत त्यांचा राजकीय काटा काढत उदगीरच्या राजकीय प्रवाहातून त्यांना कसे बाजूला करता येईल याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. त्यामुळे पैशाचा वापर करून उमेदवारी विकत घेणे, उदगीरकरांची मते विकत घेणे याबरोबर ज्यांनी गेली 40 वर्ष उदगीरच्या विकासात नगर परिषदेच्या माध्यमातून आपले योगदान दिले त्यांना संपवण्याचा घाट घातला जात असेल तर सामान्य उदगीरकरांनी याचे आत्मचिंतन करून आपले मत विकले जाऊ नये व चुकीच्या प्रवृत्तीच्या हातात उदगीरचा कारभार जाऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे. लातूर जिल्ह्यात सर्वात गाजत असलेली नगर परिषदेची निवडणूक म्हणून उदगीरकडे सध्या पाहिले जात आहे. अर्थात चांगल्या कारणाने नव्हे तर भाजपच्या उमेदवार स्वाती हुडे व त्यांच्या परिवाराने जे आर्थिक व्यवहार या उमेदवारी घेताना केले ज्याची चर्चा सबंध जिल्ह्यात होते आहे. त्यामुळे उदगीरच्या नगर परिषदेची चर्चा आहे. नगराध्यक्षपद महिलेला सुटल्याने ज्यांची गेली 5 वर्षे सोडली तर तब्बल 38 ते 40 वर्ष उदगीरच्या नगर परिषदेवर वर्चस्व राहिलेले आहे अशा निटुरे परिवाराला परत संधी दिली जाईल अशी परिस्थिती होती. अर्थात निटुरे हे सध्या भाजपात आहेत म्हणून त्यांना दिली जाईल असे अगदी स्पष्ट होते. सोबतच कैलासवासी नागनाथ निरवदे यांच्या परिवाराला देखील संधी मिळू शकते अशी चिन्हे होती. कारण उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ हे बऱ्यापैकी राखीव झाल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निरवदे यांना संधी नव्हती. त्यामुळे नगर परिषदेत तरी त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल या दृष्टीने पाहिले जात होते. मात्र ऐनवेळी निष्ठा, काम हे सर्व बाजूला पडले व पैसा हा फॅक्टर आणि समोरील विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजप नेत्यांनी आणि संजय बनसोडे यांनी गणितं टाकली. पैसा जरी हुडे परिवाराची जमेची बाजू असली तरी निरवदे असतील किंवा निटुरे असतील हे देखील पैसा देऊ शकले असते. मात्र त्यांना आणले तर आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम पडतो, किंबहुना निटुरे तर निर्णायक ठरू शकतात. हे गणित लक्षात घेऊन निटुरे असतील किंवा निरवदे यांचा राजकीय खून भाजप, राष्ट्रवादी यांनी मिळून केला हे मुळात समजून घेण्याची गरज आहे. आणि संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा संपत्ती या हुडे परिवाराच्या नीतीला पाठबळ देऊन उदगीर नगर परिषदेत देखील बाजार करायचा ठरला जो भाजप आणि राष्ट्रवादीने ठरवून केला. मात्र उदगीरच्या नगर परिषदेचा बाजार होऊ द्यायचा आहे का याचा देखील विचार उदगीरकरांनी करण्याची गरज आहे. 2017 दशसहस्रांशला याच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती हुडे यांचे पती सचिन हुडे हे भाजपचे नगरसेवक होते. 5 वर्षे ते कोठे होते याचा विसर देखील उदगीरच्या जनतेने न पडू देता पुढे त्यांची काय नीती असेल हे ओळखून घ्यायची गरज आहे. आणि मुलगा भाजपचा नगरसेवक, स्वतः शिवाजी हुडे काँग्रेसचे सभापती आणि सुनबाई भाजपच्या नगराध्यक्ष आहे की नाही कमाल. आणि 2023च्या उदगीर बाजार समिती निवडणुकीत देखील हाच हुडे परिवार भाजप आणि काँग्रेस या दोन्ही नेत्यांच्या संपर्कात होते. मात्र भाजपसोबत डील झाली नाही, काँग्रेससोबत झाली आणि शिवाजी हुडे काँग्रेसकडून सभापती झाले. त्यामुळे काहीही करून सत्ता आपल्या घरात आणि ती देखील पैशाच्या बळावर ही हुडे परिवाराची रणनीती आहे. आणि त्याच धोरणानुसार उमेदवारी विकत घ्यायला पैसा, मते विकत घ्यायला पैसा जर ही रणनीती असेल तर निवडून आल्यानंतर काय उद्देश या हुडे परिवाराचा असेल हे मुळात समजून घेऊन आपली सदसद्विवेकबुद्धी जागा ठेवून निर्णय घेण्याची गरज आहे. ही संपूर्ण निवडणूक पैसा आणि आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून गणितं टाकली गेली आहेत.
संजय बनसोडे जरी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत भाजपच्या नेत्याकडे बोट दाखवत असले तरी संजय बनसोडे यांनी तशी परिस्थिती अगदी ठरवून निर्माण केली. एकीकडे नगराध्यक्षपद भाजपला दिले आणि स्वतःच्या विधानसभेवर संभाव्य धोके लक्षात पद्धतशीर गणित टाकली गेली. पण यात नुकसान उदगीरचे झाले हे कोणाला कळलेच नाही. राजकीय दृष्टीने जर विचार केला तर हुडे यांची राजकीय उंची काहीच नाही. फक्त पैशाच्या जोरावर निवडणुकीचे मॅनेजमेंट करायचे हीच त्यांची जमेची बाजू आहे. मात्र पैशाच्या जोरावर दिग्गज नेत्यांचे राजकीय खून करून नेमके साध्य काय करायचे आहे हे देखील स्पष्ट झाले पाहिजे. त्यामुळे उदगीरच्या जनतेने जो खेळ बाजार समितीत हुडे परिवाराने केला तोच खेळ नगर परिषदेत होऊ द्यायचा का? आणि स्थानिक सक्षम नेतृत्व असलेले निटुरे आणि निडवदे यांना भाजप असेल किंवा राष्ट्रवादी या दोन्ही बाहेरच्या नेत्यांनी राजकीयदृष्ट्या संपवण्याचा केलेला कट उधळून लावण्याची गरज आहे. अर्थात उदगीर भाजपचे देखील स्थानिक बाप लेख हे नेते जे क्षणात इकडे आणि क्षणात तिकडे असतात ते देखील या कटात सामील आहेतच हे वेगळे सांगायला नको. फडणवीसांच्या कानावर देखील सर्व काही. उदगीर नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत भाजपकडून जी प्रमुख दावेदार होती त्यात माजी नगराध्यक्ष निटुरे आणि दिवंगत भाजप नेते नागनाथ निडवदे यांच्या परिवाराचे नावे होती. निटुरे यांची सत्ता कायम उदगीर नगर परिषदेवर 40 वर्ष राहिल्याने त्यांचा दावा तर खूप प्रबळ होता. मात्र ऐनवेळी या दोन्ही परिवाराला बाजूला करून हुडे परिवाराला समोर आणले गेले. ही जागा भाजपला सोडली असली तरी माजी मंत्री संजय बनसोडे यांनी माझा काही संबंध नाही असे दाखवले असले तरी यात देखील संजय बनसोडे यांची महत्त्वाची भूमिका जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या ऐवढीच आहे. हुडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी वाटपात जो आर्थिक खेळ झाला त्याची इत्थंभूत माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्थानिक भाजपच्या काही मंडळींनी दिली असल्याची माहिती आहे. ज्यावर मला सर्व माहिती आहे अशी प्रतिक्रिया दिल्याचे समजते.